लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट 16 डिसेंबर 17 डिसेंबर 18 डिसेंबर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर 17वा प्लस 18वा हप्ता वाटप नोव्हेंबरचे पैसे आजपासून वाटप सोबत डिसेंबरचे पैसे सुद्धा वाटप मेसेज पडणार फायनली आता अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली युट्यूब वरती सर्वात अगोदर खुशखबर सर्वात अगोदर ऑथेंटिक अपडेट देत आहोत नोव्हेंबरचे पैसे वाटप संदर्भात मराठी निकेत या युट्यूब चॅनल वरती आता मेसेज पडणार डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज पेमेंट 3000 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट ऑफ नोव्हेंबर अँड डिसेंबर मंथ लाडकी बहीण योजना. तर बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप होत आहेत. सर्व बँकांकडून आता मेसेज पडण्यास सुरुवात होत आहे. एसबीआय बँक असेल, आरबीएल बँक असेल, सिटी बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, येस बँक, बँक ऑफ बरोडा, आयसीआयसीआय बँक, कोणत्याही बँकेचं तुम्ही बँक अकाउंट जोडलेलं असू द्या, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना सर्वच बँकांमध्ये आजपासून पैसे वाटप होत आहेत. आणि ही ऑथेंटिक अपडेट सर्वात अगोदर युट्यूब वरती देत आहोत मराठी निकेत या युट्यूब चॅनल वरती. त्यामुळे जर तुम्ही चॅनल वरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही जबरदस्त ओरिजिनल खतरनाकची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा 3000 रुपये आता जमा होणार आहेत. नोव्हेंबर डिसेंबर हप्ता वाटप 17वा प्लस 18वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. खुशखबर खुशखबर खुशखबर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार पैसे. SMS आला बघा युअर अकाउंट नंबर इज क्रेडिटेड. नोव्हेंबरचे 1500 आणि लवकरच डिसेंबरचे सुद्धा 1500 रुपये आता लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला जमा होणार आहेत. अशा प्रकारचा मेसेज आता पडणार आहे. अखेर सर्व पात्र लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. तसेच लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ई केवायसी संदर्भात सुद्धा आले आहे जबरदस्त अशी ऑथेंटिक अपडेट. आता ई केवायसी प्रक्रिया पार करणे किंवा ई केवायसी करणे खूप सोपे झालेले आहे. तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे आणि तिथे ई केवायसी चा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. आणि आता बघा त्या ठिकाणी नवीन ऑप्शन सुद्धा ऍड करण्यात आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही नवीन ऑप्शन्स पाहू शकता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत. तर बघा खूप साऱ्या अशा लाडक्या बहिणी होत्या ज्यांना ई केवायसी करताना प्रॉब्लेमला फेस करावं लागत होतं किंवा काही कारणास्तव त्यांना ई केवायसी ची प्रक्रिया पार पाडता आली नव्हती. आता अशा सर्व बहिणींसाठी खुशखबर आहे. तर बघा खूप साऱ्या महिला या ई केवायसी प्रक्रियेपासून वंचित आहेत. ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नसल्याने अशा बहिणींसाठी ई केवायसी करणे अवघड झालेले आहे. त्यासाठी शासनाने ई केवायसी प्रक्रियेमध्ये मोठा अपडेट केलेला आहे. त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत केवायसीच्या पोर्टलवर. आता बघा ई केवायसी प्रक्रिया करणे खूप सोपे झाले आहे. तुम्ही घर बसल्या मोबाईल वरती सुद्धा ई केवायसी करू शकता. लॅपटॉप असेल लॅपटॉप वरती करू शकता किंवा जर तुम्हाला येत नसेल तर मग शेजारील माही सेवा केंद्रामध्ये किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ई केवायसी करू शकता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला ई केवायसी 31 डिसेंबरच्या अगोदर करायची आहे तरच तुमची ई केवायसी होईल. नाहीतर तिथून पुढे ई केवायसी करण्याचा ऑप्शन बंद होणार आहे. ठीक आहे, वेबसाईट बंद होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ई केवायसी 31 डिसेंबरच्या अगोदर करायची आहे. आता बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर नोव्हेंबरचे पैसे आता जमा होत आहेत. 1500 रुपयाची थेट आर्थिक मदत डीबीटी ट्रान्सफर म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे आता त्यांच्या बँक खात्यामध्ये सर्व बहिणींच्या जमा करण्यात येत आहे. ठीक आहे, तसेच आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनल तर्फे आता स्पेशल असा गिव्ह अवे असणार आहे. ज्या दिवशी आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनल वरती 200K सबस्क्रायबरचं टार्गेट पूर्ण होईल, 200K युट्यूब फॅमिली कंप्लीट होईल, त्या दिवशी आपल्या चॅनल तर्फे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. 2 पैठणी साड्यांचा गिव्ह अवे केला जाणार आहे. अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून वाटप केल्या जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलचं मराठी निकेत युट्यूब चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबलं नसेल तर लवकरात लवकर दाबा. ठीक आहे, आता बघा या गिव्ह अवे मध्ये विनर कसं ठरवलं जाईल किंवा ही पैठणी साडी नक्की कोणाला मिळणार, तर बघा एक नाही तर 2 लकी विनर असतील. 2 जणांना पैठणी साडी मिळणार. ठीक आहे, मग तो विजेता महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही जिल्ह्यामधून असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांच्या ऍड्रेस वरती साडी पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येईल. ठीक आहे, या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे.
त्यानंतर आम्ही एक एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर ठरतील त्यांना ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्याच दिवशी त्यांच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून हे गिफ्ट पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करा. तुम्हाला सुद्धा चांगली संधी आहे. तसेच आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला लाडकी बहीण या योजनेसंदर्भात अधिकृत व सर्वात अगोदर अपडेट्स दिल्या जातील. त्यामुळे ए टू झेड अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या मराठी निकेत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा अशाच अपडेट्स टाइम टू टाइम पाहायला मिळतील, तेही युट्यूब वरती सर्वात अगोदर. आता बघा, आपल्या मराठी निकेत चॅनलचं 1 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट हिट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे. आता आपल्या मराठी निकेत या युट्यूब चॅनलचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे गोल्ड प्ले बटन, जे की आपल्याला 1 मिलियन सबस्क्रायबर वरती मिळणार आहे. हे आपल्या चॅनलचं टार्गेट आहे. ठीक आहे, त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. त्यानंतर नेक्स्ट टार्गेट असणार हे अचीव झाल्याच्या नंतर डायमंड प्ले बटन, जे की 10 मिलियन सबस्क्रायबर आपल्याला त्यासाठी करायचे आहेत. त्यामुळे बघा, आपल्याला हे तिन्ही सुद्धा अवॉर्ड्स मिळवायचे आहेत. हे सर्व टार्गेट्स कम्प्लीट करायचे आहेत. तसेच तुम्हाला सुद्धा गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्वात आधी अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. नवीनतम माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबा व मराठी निकेत या युट्यूब फॅमिलीचे सदस्य व्हा. ठीक आहे. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्त्याचा GR आलेला आहे. 1500 रुपयाचा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार. तसेच नोव्हेंबर प्लस डिसेंबरचे पैसे आता मिळणार आहेत. यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते चेक करा. आता बघा, यादी आलेली आहे. सर्वात प्रथम बँकांची यादी आलेली आहे की कोणत्या बँका पहिल्या लिस्टमध्ये असतील, कोणत्या बँका दुसऱ्या लिस्टमध्ये असतील. तर बघा, पैसे तर सर्वांनाच मिळणार आहेत, परंतु टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत. आजची अपडेट आलेली आहे. पहिली लिस्ट आलेली आहे बँकांच्या यादी संदर्भात. तर बघा, या ठिकाणी पहिली बँक आहे ऍक्सिस बँक, दुसरी बँक आहे इंडसलँड बँक, तिसरी बँक आहे IDBI बँक, चौथी बँक आहे इंडियन बँक, कॅनडा बँक आणि युनियन बँक. आणि सर्वात पहिल्यांदा जे पैसे जमा होतील ते पैसे जमा होणार आहेत पोस्ट या बँकेमध्ये. पोस्ट बँकेमध्ये ही महाराष्ट्र शासनाची बँक आहे. ठीक आहे. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सुद्धा लवकर पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. पहिल्या यादीमधील या बँका असतील. आणि त्यानंतर बघा, याच्यामध्ये अजूनही बँका आहेत चा समावेश आहे. या यादीमध्ये बघा, RBL बँक, SBI बँक, सिटी बँक, IDFC फर्स्ट बँक, ICICI बँक, बँक ऑफ बरोडा, येस बँक. मेन म्हणजे SBI बँकेमध्ये पोस्ट बँकेनंतर लवकर पैसे जमा होणार आहेत. तर अशा प्रकारे यादी समोर आलेली आहे कोणत्या बँकेमध्ये पैसे सर्वात अगोदर मिळणार. नोव्हेंबर प्लस डिसेंबरचा हप्ता आता वाटप होणार आहे. त्यानंतर बघा, पैसे वाटप संदर्भात अजूनही बँकांचा या ठिकाणी समावेश आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कोटक बँक आहे, HDFC बँक या ठिकाणी मुख्य असणार आहे. तसेच पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र शासनाची बँक असल्यामुळे लवकर पैसे येतील. युको बँक, बंधन बँक, कोणत्याही बँकेचे तुम्ही अकाउंट जोडलेलं असू त्या सर्वांना पैसे वाटप होणार आहे. दुसऱ्या यादीमध्ये ज्या बँकांचा समावेश आहे याच्यामध्ये बघा, कॅनरा बँक, सिटी बँक, ING, इंडसलँड, इंडियन ओव्हरसीज बँक, ICICI बँक, JNK बँक अशा बँकांचा समावेश असणार आहे. फेडरल बँक, सर्वच बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत, हे लक्षामध्ये घ्या. परंतु सर्वात अगोदर पैसे पोस्ट बँक, SBI बँक आणि HDFC बँकेमध्ये आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांमध्ये जमा होतील. नंतर इतर सर्व बँकांमध्ये पैसे जमा होतील. टप्प्याटप्प्याने सर्वांनाच पैसे मिळणार आहे. बघा, एकही लाभार्थी महिला या लाभापासून वंचित राहणार नाही. सर्व पात्र लाडक्या बहिणींना 100% गिफ्ट जमा होणार आहे. 100% हप्ता जमा होणार आहे नोव्हेंबर प्लस डिसेंबरचा. आता बघा, नवीन एक योजना आलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही सुद्धा लाभ मिळवू शकता. पूर्ण महाराष्ट्र सौर ऊर्जा योजना, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जा योजना आता राबवली जात आहे. महाराष्ट्र शासन, महायुती सरकारमार्फत. तर खर्च फक्त असणार आहे 2500 रुपये. तर बघा, या योजनेअंतर्गत काय काय मिळणार आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. महाराष्ट्र सरकार 95% पर्यंत खर्च उचलणार. तुम्हाला फक्त 2500 रुपये पासून खर्च आहे. महिन्याची लाईट बिलाची चिंता संपली. घरात वापरून उरलेली वीज वितरणाला विकून सुद्धा तुम्ही कमाई करू शकता. आता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का ते आता पहा. बघा, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतं, तसेच किती खर्च येऊ शकतो. तर बघा, ज्यांचा वीज वापर महिन्याला 100 युनिट पेक्षा कमी आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा, BPL कुटुंब 25,000 रुपये, 2500 रुपये. ठीक आहे. SC ST कुटुंब 5,000 रुपये.
सर्वसाधारण EWS 10,000 रुपये. ठीक आहे, अशा प्रकारे हे खर्च असणार आहे. ठीक आहे, लाभ आणि खर्च तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे लाभ मिळणार आहे. ठीक आहे, तर या योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ मिळवा. महिलांसाठी अजून एक योजना आलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. मोफत गॅस कनेक्शन दरमहा 300 रुपयाची सबसिडी या योजनेअंतर्गत मिळणार आहे. आता ही योजना नेमकी कोणासाठी आहे ते या ठिकाणी पहा. फक्त महिलांसाठी असणार आहे. वय 18 वर्षाहून अधिक, ज्यांच्या घरात आधीपासून गॅस कनेक्शन नाही, रेशन कार्ड, BPL अंत्योदय धारक असणाऱ्यांनाच लाभ मिळेल किंवा SC/ST प्रवर्गातील महिलांना लाभ मिळेल. कागदपत्रे स्क्रीनवरती दिसत आहेत. आधार कार्ड, स्वतःचे, कुटुंबातील सदस्याचे, रेशन कार्ड आणि बँक पासबुक हे तुम्हाला द्यावे लागणार आहे. एवढी कागदपत्रे लागतील. आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 16 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. 24,000 रुपयाची मदत लाडक्या बहिणींना मिळालेली आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्यातील या सर्व जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये फायनली आता नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता जमा होत आहे. तर हे पैसे तुम्हाला कधीपर्यंत मिळतील? तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार आजपासून ते 19 डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे.